वेलकम टू वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि शिक्षक भरतीमध्ये या उमेदवारांना मात्र यावर्षी स्थान नसणार आहे। कोणते असे उमेदवार आहेत 10 पॉईंट्समध्ये एक्सप्लेन करणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे कोणते असे उमेदवार जे शिक्षक भरतीमधून आत्ताच बाहेर जाणार आहे, आउट होणार आहे किंवा शिक्षक भरतीमध्ये या उमेदवारांना स्थान नाही आहे। असे कोणते उमेदवार आहे त्याच्यामध्ये आपला नंबर आहे किंवा नाही हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। ही माहिती जी आहे खूप महत्त्वाची आहे, व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा, तुम्हाला माहिती जी आहे कळणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती 2025-26 मध्ये भरती प्रक्रिया जी आहे आता पार पडते आणि भरती प्रक्रियेमध्ये काही असे उमेदवार आहे किंवा काही उमेदवार कदाचित यामधून बाहेर जाऊ शकतात किंवा यांना स्थानच नसणार आहे। आता पहिले जे उमेदवार आहेत त्यांचं नाव सांगतो, पॉइंटच लिहिलेलं आहे मी। सगळ्यात पहिले महत्त्वाचे जे उमेदवार आहेत ते आहे असे उमेदवार ज्यांनी जाहिराती आल्या, पसंतीक्रम देताना जर चुकी झाली आणि चुकीचा जिल्हा निवडला तर हे मात्र उमेदवार शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहे, यांना शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे। म्हणजे यांची निवड होणार नाही आणि यांना शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे। जर समजा पसंतीक्रम चुकले म्हणजे बेस्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी जर वापरली तर तुम्ही जर पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले तर त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते कमी स्कोरवर सुद्धा, आणि जर पसंतीक्रम चुकले तर त्यावेळेस मात्र तुमची निवड होणार नाही। म्हणजे शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला अनफॉर्च्युनेटली स्थान मिळणार नाही। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा निवडताना मागील वर्षीचा जो कटऑफ आहे तो तुम्ही बघावा, वॅकन्सीज किती आहे ते बघावं, आणि कॉम्पिटिशन जर तुम्ही बघितली कोणत्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे कोणत्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे अशा प्रकारे तुम्ही जी आहे निवड करायची, त्याच्यामुळे जे आहे तुमची निवड होऊ शकते। पण जर तुम्ही कॉम्पिटिशन न बघता जर तुम्ही तिथं जर अप्लाय केलं किंवा तिथं जर प्रिफरन्स दिला तर त्यावेळेस मात्र संधी तुमची गमावू शकते, संधी तुम्हाला मिळू शकत नाही आणि तुम्ही यावर्षी शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला स्थान मिळणार नाही। दुसरे जे उमेदवार आहेत ते आहेत पसंतीक्रम चुकीचा भरणारे। आता उदाहरणार्थ पसंतीक्रम कसा, फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, शाळा किंवा जिल्ह्यांचा चुकीचा क्रम भरल्यास चांगली संधी हातातून जाऊ शकते। कशी बघा, आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार आहे त्यानं पसंतीक्रम दिले, पसंतीक्रम चुकीचे कसे, समजा ज्या ठिकाणी प्रिफरन्स द्यायला पाहिजे त्या जिल्ह्याला न देता जर समजा अशा ठिकाणी प्रिफरन्स दिले जिथे जास्त स्पर्धा आहे किंवा जास्त वॅकन्सीज कमी आहे किंवा वॅकन्सीज नाही आहे तिथं, समजा उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यामध्ये कमी वॅकन्सीज आहे आणि तुमचा स्कोर ऑलरेडी कमी आहे तर त्यावेळेस कमी स्कोरवर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड होणारच नाही। त्याच्यामुळे तुम्ही प्रिफरन्स जो आहे अशा ठिकाणी द्यायलाच नाही पाहिजे। तुम्ही प्रिफरन्स जर चुकीचा भरला किंवा पसंतीक्रम जर तुम्ही चुकीचा भरला त्यावेळेस सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे। त्याच्यामुळे पसंतीक्रम देताना योग्य ती काळजी घेणं खूप आवश्यक असणार आहे, खास करून शिक्षक भरती 2025-26 मध्ये। कारण की पुढची भरती प्रक्रिया कधी होते त्याची वाट न बघता यावर्षी तुमचा जर स्कोअर मिडियम असेल तर त्यावेळेस निवडीची शक्यता आहे, निवड होऊ शकते। पण निवड होण्यासाठी करावं काय लागणार आहे, योग्य पसंतीक्रम द्यावे लागेल। पसंतीक्रम देण्यासाठी काय बघावं लागेल की मागच्या वर्षी कोणकोणत्या प्रकारची कोणकोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागला होता, कोणत्या जिल्ह्याचा मेरिट कमी होता, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता सद्यस्थितीमध्ये 2025-26 मध्ये वॅकन्सी जास्त आहे, कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या मीडियमसाठी कुठे कुठे जागा आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नगरपालिकेमध्ये किंवा खाजगी संस्थेमध्ये जागा आहेत, या गोष्टी बघितल्यानंतरच तुम्ही पसंतीक्रम जे आहे किंवा प्रिफरन्स द्यायला पाहिजे। जर तुम्ही कोणत्याही गोष्टी न बघता रॅन्डमली प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस मात्र तुमची चुकी होऊ शकते आणि त्यावेळेस तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान मिळणार नाही। तिसरे महत्त्वाचे उमेदवार जे आहेत ते बघूया। तिसरे कोणते उमेदवार आहेत ज्यांना शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे ते आहे डॉक्युमेंट्स अपूर्ण असणारे उमेदवार। आता हे तर 100% बाहेर जाणार आहेत, ज्यांचं हे जे उमेदवार 100% म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंट्सच नाहीये। उदाहरणार्थ सांगतो बघा, सर्व आवश्यक कागदपत्रे कंप्लीट नसतील तर व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येते। आता यांनी तर हे सांगितलंय, मी काय सांगतो तुम्हाला ते बघा। डॉक्युमेंट्स अपूर्ण असणारे उमेदवार म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहित आहे आपण परीक्षा दिली त्यावेळेस स्टेट परीक्षेचा फॉर्म भरला होता, नंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेस सुद्धा तुम्ही माहिती भरली होती, माहिती तिथे सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते। आता जर तुमचे डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील म्हणजे एक तर टेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती किंवा एक तर पवित्र पोर्टलवर भरणारी माहिती आणि त्याच्या संबंधित असणारे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ नसतील म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स अपूर्ण आहे किंवा तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स नाहीये तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे। ठीक आहे, हे सुद्धा उमेदवार बाहेर जाणार आहेत। याच्यासोबत अजून एक गोष्ट सांगतो, चुकीचे डॉक्युमेंट असणारे उमेदवार सुद्धा बाहेर जाणार आहेत। जर तुमच्याजवळ एखादा डॉक्युमेंट चुकीचं आहे किंवा डुप्लिकेट आहे तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे किंवा शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला स्थान नसणार आहे। अजून एक सांगतो, जर तुमचं डॉक्युमेंट विहित तारखेमधलं नाहीये म्हणजे जी तारीख आपल्याला दिलेली आहे त्या तारखेच्या आतमधलं डॉक्युमेंट पाहिजे, तारखेच्या आतमध्ये जर डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर त्यावेळेस तुमची निवड होऊन सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ऑटोमॅटिकली बाहेर जाणार आहे। त्याच्यामुळे जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाहीये तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला स्थान नसणार आहे। आता बघूया चौथे कोणते उमेदवार आहे ज्यांना शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे, ते आहेत नोंदणी किंवा पवित्र पोर्टलवर माहिती चुकीची भरणारे। हे उमेदवार
आहेत आणि हे उमेदवार निघणार सुद्धा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर. आता हे उमेदवार कोणते आहेत बघा. पवित्र पोर्टलवर माहिती तर भरली, पण माहिती भरताना काही काही उमेदवारांनी काय केलंय, काही काही उमेदवारांनी माहिती चुकीची भरली आहे. जर तुमच्याकडून चुकीची माहिती भरल्या गेली असेल आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस डॉक्युमेंट्स तुमचे तपासले तर त्यावेळेस जर माहिती विसंगत असेल, तुमचं डॉक्युमेंट्स वेगळं आहे, तुमची माहिती वेगळी आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे. म्हणजे हे सुद्धा डॉक्युमेंट हे सुद्धा उमेदवार जे आहेत ज्यांनी नोंदणी करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना पवित्र पोर्टलवर चुकीची माहिती जर भरली असेल तर त्यावेळेस हे उमेदवार सुद्धा बाहेर जाणार आहेत. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 5, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे विहित मुदतीत वैध कागदपत्र नसणारे. मी अगोदरच सांगितलं, विहित मुदतीमध्ये म्हणजे थोडक्यात तुम्हाला जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आतमधले डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट तुमचे चालतात, पण तारखेनंतरचे जर डॉक्युमेंट तुमचे असतील, नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल किंवा कास्ट सर्टिफिकेट, तर त्यावेळेस ते नंतरचं चालणार नाही. हा भलाही असं करू शकता तुम्ही की बुवा तुमचे डॉक्युमेंट्स अगोदरचं आहे आणि तुम्ही जर समजा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये चुकी असेल, तुम्ही गॅजेट किंवा ॲफिडेविट नंतर काढला असेल तर ते चालेल, पण मात्र तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत तारखेच्या आतमधलेच पाहिजे. ठीक आहे. फक्त काही काही उमेदवारांना सूट दिलेली आहे NCLच्या बाबतीत आणि आय थिंक EWS वाल्यांना, तर त्या उमेदवारांना चालतं, बाकीच्या उमेदवारांना मात्र 20 तारखेच्या आतमध्ये डॉक्युमेंट लागणार आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट जी आहे किंवा 5वा मुद्दा झाला. 6वा मुद्दा जो आहे तो आहे TET किंवा CTT किंवा पात्रता निकष पूर्ण नसणारे. थोडक्यात म्हणजे उदाहरणार्थ 1 ते 5 साठी अप्लाय करताय तर 1 ते 5 ची पात्रता, शैक्षणिक पात्रता तुमची असली पाहिजे. वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करताय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागलं पाहिजे, TET पेपर क्रमांक 2 आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तसं असलं पाहिजे. 9वी-10वी साठी अप्लाय करताय, क्वालिफिकेशन व्यवस्थित असलं पाहिजे. आणि 11वी-12वी साठी अप्लाय करताय तर तुमचं क्वालिफिकेशन 11वी-12वी साठी जी शैक्षणिक अर्हता लागते ती तुमची पात्रता असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात, आणि तुम्ही जर TET परीक्षा पास असाल, TET किंवा CTT दोन्हीपैकी एक कोणतीही चालते, तर तुम्हाला ती परीक्षा पास असणं आवश्यक आहे. जर तुम्ही TET किंवा CTT पास नाही किंवा तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत नसाल, म्हणजे जी शैक्षणिक पात्रता लागते एखाद्या पदासाठी वर्ग 1 ते 5 साठी, वर्ग 6 ते 8 साठी, वर्ग 9वी-10वी साठी किंवा 11वी-12वी साठी, तर त्यावेळेस जर तुमच्याजवळ ती पात्रता नसेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला स्थान नसणार आहे आणि तुम्ही शिक्षक भरतीमधून बाद होणार आहात. तुम्हाला ही गोष्ट सिरियसली वाटत नाहीये. तुम्हाला सिरियसली केव्हा वाटेल माहिती आहे, ज्यावेळेस शिक्षक भरतीची प्रक्रियेमध्ये तुमची निवड झाली त्यावेळेस तुम्ही आनंद साजरा कराल आणि ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल, म्हणजे तुमचं अगोदर मेरिट लिस्टमध्ये नाव येतं, निवड यादी घोषित होते, निवड यादी घोषित झाल्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूची निवड यादी अगोदर लागते, विथ इंटरव्ह्यूची निवड यादी नंतर लागते. विदाऊट किंवा विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचं जर नाव आलं, तुमची निवड झाली, तर त्यावेळेस तुम्ही आनंद साजरा कराल. पण ज्यावेळेस तुम्हाला कळलं की बुवा आपल्याजवळ जे आहे आपण अशा प्रकारची चुकी केलेली आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक भरतीमधून बाद होणार आहात, हे कन्फर्म आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही शिक्षक भरतीमधून तुम्हाला स्थान नसणार आहे जर तुमच्याजवळ पात्रता नाही येते. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे, हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार बाहेर जाऊ शकतात. आता हे उमेदवार जास्त आहे, हे उमेदवार कदाचित हजारोमध्ये आहे. उदाहरणार्थ समजा शिक्षक भरती होते किती, 15,000 20,000 पदांसाठी किंवा 25,000 पदांसाठी जी काही पदभरती होती ती. पण बाकीचे उरलेले जे उमेदवार आहे ज्यांचा स्कोर कमी आहे, तर कमी स्कोर उमेदवार असणारे उमेदवार जे आहेत त्यांना मात्र शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे किंवा त्यांना असं म्हणू शकतो आपण किंवा ते बाहेर तर जाणार, पण ते असं आता सद्यस्थितीमध्ये आपण सांगू शकत नाही की हे उमेदवार बाहेर जाणार आहे. म्हणजे थोडक्यात माझा स्कोर जर 90 असेल किंवा माझा स्कोर 60 जरी असला किंवा 70 जरी असला तरी सुद्धा मी शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट असलोच पाहिजे. सद्यस्थितीमध्ये मी बाहेर नाहीये जोपर्यंत माझा नंबर लागत नाही तोपर्यंत. पण जर माझं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आलं तर मात्र मी शिक्षक भरतीमधून बाहेर आहे, त्यावेळेस मला स्थान मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. पुढचे जे उमेदवार आहेत ते आहे उमेदवार किंवा मुद्दा क्रमांक 8, सातत्याने तयारी न करणारे उमेदवार. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल टेट परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांनी स्कोअर घेतला चांगल्या प्रकारे किंवा ज्यांना चांगला मार्क्स पडले किंवा ज्यांना कमी मार्क्स पडले किंवा मिडियम स्कोअर असला तरी सुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या परीने अभ्यास केलेला होता, ठीक आहे, आणि त्यानुसार त्यांना स्कोअर जो आहे आलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास केला किंवा जे अपडेट्स पाहतात किंवा ज्यांना माहित आहे कोणती अपडेट्स आलेली आहे कोणती नाही, कोणत्या पद्धतीची कोणती तारीख शेवटची आहे कोणती तारीख शेवटची नाही, ज्या विद्यार्थी अपडेट्स पाहतात किंवा जे अपडेट्समध्ये राहतात आणि त्यांना सगळं माहीत आहे, तर असे उमेदवार शिक्षक पद भरतीच्या बाहेर जाणार नाही. कारण की ते अपडेट्समध्ये आहे, त्यांना माहिती आहे कोणत्या गोष्टी केव्हा करायच्या किंवा कोणता शासन निर्णय आला आहे. आणि जे विद्यार्थी याच्या बाहेर आहे, ज्यांचा नामोनिशाण नसतं शिक्षक पद भरतीमध्ये कोणत्या दिवशी काय झालेलं आहे काय नाही, तर असे उमेदवार शिक्षक पद भरतीमधून यांना स्थान नसणार आहे. पुढचे जे आहेत ते आहेत 9वे, शैक्षणिक पात्रता अपुरी किंवा अर्थपूर्ण नसलेली. जाहिरात दिलेल्या क्वालिफिकेशन प्रमाणे पात्रता हवी. तुम्ही जर शिक्षक पद भरतीची जाहिरात पाहिली नसेल तर अजूनही सांगतो शिक्षक पद भरतीची जाहिरात पाहून घ्या. म्हणजे टेट परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे
त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता संदर्भात किंवा शासनाचा एक नवीन GR आहे, शासन निर्णय आहे शैक्षणिक पात्रतेसंदर्भात. तर शैक्षणिक पात्रता कोणती पाहिजे, कशी असली पाहिजे, काही काही उमेदवारांना हेच माहीत नाही की आमची पात्रता आहे किंवा नाही, किंवा आम्ही पात्र आहे किंवा नवीन 9वी 10वीसाठी किंवा 11वी 12वीसाठी. इंजिनिअरिंगचे उमेदवार आहे, BSc ॲग्रिकल्चरचे उमेदवार आहे किंवा बाकीचे BTech किंवा बाकीचे उमेदवार जे आहेत ते यांच्यासाठी सांगतोय. तर तुम्ही काय करा, एकदा शासन निर्णय व्यवस्थित तपासून बघा, त्यानुसार बघा की आपण पात्र आहोत किंवा नाही. जर तुमची शैक्षणिक अर्हता तशी नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान मिळणार नाही. आणि जर तुमची शैक्षणिक अर्हता तशी असेल आणि त्याच्या GR मध्ये तुमच्या विषयाचा उल्लेख असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये संधी असणार आहे. आणि आता शेवटचे उमेदवार जे आहेत ते ज्यांना शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे, असे कोणते उमेदवार आहेत? शेवटचे उमेदवार आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. नियमभंग करणारे किंवा संशयास्पद प्रकरणात अडकलेले उमेदवार, म्हणजे थोडक्यात परीक्षेमध्ये गैरप्रकार, व्हेरिफिकेशनमध्ये इश्यू झाला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर इश्यू आला किंवा एखाद्या स्कॅमशी संबंधित असणाऱ्या बाबी तुम्हाला सिलेक्शन किंवा तुमचं सिलेक्शन रोखू शकतात. म्हणजे थोडक्यात जर तुमचं एखाद्या स्कॅममध्ये नाव असलं किंवा जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये इश्यू आला, तुम्हाला काही ना काही तुमचं जर डॉक्युमेंट नसेल किंवा काही ना काही इश्यू आला असेल, त्यावेळेस सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता. किंवा परीक्षेत जर गैरप्रकार केला असेल आणि तो जर आढळला असेल किंवा बनावट प्रमाणपत्र, तर त्यावेळेस सुद्धा मात्र तुम्ही शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला स्थान नसणार आहे. मी प्रमुख 10 मुद्दे हायलाईट केले आणि जर या 10 मुद्द्यापैकी एक जर मुद्दा तुमच्या एका मुद्द्यामध्ये जरी तुम्ही सापडले तरी सुद्धा तुम्ही शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला स्थान नसणार आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, कारण की मला माहीत होतं की हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओ खाली बघा तुम्ही जास्तीत जास्त उमेदवारांच्या कमेंट्स येतील आणि तुम्ही खरोखर कमेंट्स विचारा, कारण की कमेंट्स विचारल्यानंतर मला कळतील की प्रश्न कोणते तुमचे. तुमचा जर जेन्युइन प्रश्न असला आणि खरोखर तुमचे, आणि एक गोष्ट सांगतो, जर चुकी कमी असेल किंवा चुकी लहान असेल किंवा चुकी मायनर असेल, जास्त लक्ष देण्यासारखी नसेल, की बाबा पर्सेंटेजमध्ये काही पॉईंट वाईज फरक आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट्स आहे पण त्याच्यामध्ये काही ना काही थोडी प्रिंट मिस्टेक आहे किंवा माहितीमध्ये थोडी चुकी झालेली आहे, तर त्या गोष्टी सहज हँडल होऊ शकतात. पण जर तुमच्याजवळ एखादं 20 तारखेमध्ये डॉक्युमेंट नसेल किंवा डॉक्युमेंटच तुमच्याजवळ नाही आहे किंवा ते बनावट आहे किंवा स्कॅममध्ये आहे तुम्ही किंवा एखाद्या कोणत्या कोणत्या गोष्टीची निगडीत आहे किंवा गैरप्रकार केला आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये स्थान नसणार आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या. आणि या उमेदवारांना शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये निवड जरी झाली तरी सुद्धा या उमेदवारांना स्थान नसणार आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे, तुमच्याकडून एखादी चुकी झाली का, झाली असेल तर गडबड किंवा घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका. चुकी जर झाली असेल तर त्याच्यावर पर्याय सुद्धा आहे. जर तुमची चुकी झाली असेल तर प्रश्न विचारा. तुमची जर कमेंट्समध्ये उत्तर आलं, एखादं जर अडचण आली असेल तर त्यावेळेस मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि खरोखर तुमची जर अडचण आहे ती जर सोडवण्यासारखी असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आहात, तुम्हाला स्थान मिळेल आणि तुमची निवड झाल्यावर तुमचं सिलेक्शन सुद्धा होईल. फक्त तुम्हाला जी मिस्टेक आहे ती लहान असावी, मोठी नसावी. ठीक आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात, टेट परीक्षेसंदर्भात किंवा TET परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.